अपार प्रयत्न करून पोलीस होताच दीपालीनं जीवन संपवलं. दीपाली कदम ही दौंड तालुक्यातील देलवडी येथील मूळची रहिवासी होती. तिची लहानपणापासून इच्छा होती मला पोलीस बनायचं. त्याप्रमाणे तिने खूप कष्ट देखील घेतले आणि एक पोलीस बनली. 26 वर्षांची ती तरुणी आपल्या भविष्याची स्वप्न पाहत होती. आपण या समाजासाठी चांगलं कार्य करावं, समाजातील लोकांना न्याय मिळवून द्यावा असा विचार करून ती पोलीस बनली होती. आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं. आपण पोलीस झालो. आपल्या अंगावरती असलेल्या पोलिसी पोशाखाचा तिला अभिमान होता. पोलीस म्हणून रुजू झाल्यावरती तिची ओळख पोलीस कर्मचारी वाल्मिकी अहिरे याच्यासोबत झाली. सतत एकमेकांसोबत संपर्कात येत असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती. पण ही ओळखच तिला मृत्यूच्या दारी घेऊन गेली. जर तिची ओळख वाल्मिकीसोबत झाली नसती तर ती आज जिवंत असती. ती वाल्मिकीसोबत एक सहकारी म्हणून वागत होती. पण वाल्मिकीच्या मनात मात्र तिच्याविषयी एकतर्फी प्रेम निर्माण झालं होतं. पण दीपालीला मात्र हे अगोदर कळलंच नाही. कारण वाल्मिकी अहिरेचे लग्न झालेले होते आणि त्याला 2 मोठे मुलं देखील होते. त्यामुळे वाल्मिकी आपल्याबद्दल असा विचार करेल हे तिच्या कधी ध्यानीमनी देखील आलं नव्हतं. पण काही काळानंतर मात्र अहिरे दीपालीला त्याच्यासोबत लग्न कर म्हणून सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागला. तो तिला सतत आपल्या दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. सतत फोन करून त्रास देणं, तिच्यावरती निगराणी ठेवणं अशा गोष्टी तो करू लागला. अगोदर दीपालीनं या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण दीपाली आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे हे अहिरेच्या लक्षात आल्यावरती त्यानं तिला आणखीनच त्रास द्यायला सुरुवात केली. जर तू दुसऱ्या कोणासोबत लग्न केलं तर मी तुला जगू देणार नाही असं तो तिला धमकावू लागला. दीपाली त्याच्या या वागण्याला कंटाळलेली होती. पण आपलं लग्न झाल्यावरती आपली यातून सुटका होईल असा विचार ती करत होती. त्याप्रमाणे लग्नाचे स्थळ शोधणे सुरू होते. पिंपरी येथील मयूर कांबळे नावाचा मुलगा दीपालीला आवडला. त्याला देखील दीपाली आवडली. ती तशी होतीच, गोड आणि कर्तव्यदक्ष. बोलणी झाली. 31 ऑक्टोबरला साखरपुडा देखील झाला आणि 16 नोव्हेंबरला लग्न होतं. आता लग्नाचे वेध लागले होते. दीपाली आणि मयूर दोघेही आनंदामध्ये होते. पण दीपालीचा साखरपुडा झाला ही खबर अहिरेला मिळाली तसा तो संतापला. दीपाली फक्त आपली आहे, ती इतर कोणाची होऊ शकत नाही असा विचार तो करत होता. त्याला काहीही करून हे लग्न मोडायचं होतं. त्यासाठी त्यानं मयूरचा फोन केला. त्यानं दीपालीच्या चारित्र्यावरती डाग लावून मयूरच्या वडिलांना चुकीच्या पद्धतीने सांगितले. त्यामुळे मयूरच्या वडिलांना देखील काय करावे ते कळेना. त्यांनी दीपालीच्या वडिलांना फोन केला. आता दीपालीच्या घरच्यांना वाल्मिकी अहिरे आपल्या मुलीला अजूनही त्रास देतो हे कळले. पण दीपालीला हे समजल्यावरती ती मात्र आता खूप मानसिक त्रास झाला. आपला गेलेला भूतकाळ आपल्या येणाऱ्या भविष्यकाळाला देखील खराब करत आहे याची जाणीव आता दीपालीला झाली. त्यानंतर 2 नोव्हेंबरला वाल्मिकीनं दीपालीच्या भावाला फोन केला. तो म्हणाला, दीपाली फक्त माझी आहे, ती इतर कुणाची होऊ शकत नाही. असं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. त्यानं असं सांगितल्यावरती भावाने लगेचच आपल्या घरच्यांना अहिरेचे हे बोलणे सांगितले. दीपाली देखील आता अहिरेच्या या वागण्यानं घाबरली होती. हा आपलं आयुष्य खराब करणार असे विचार आता तिच्या मनामध्ये येऊ लागले. तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला धीर दिला. तू घाबरू नकोस, सर्व काही व्यवस्थित होईल. हा तुझं काहीही बिघडवू शकणार नाही. घरचे तिला धीर देत होते, तिला समजावत होते. पण तिच्या मनातील चलबिचल तिला शांत बसू देत नव्हती. लग्नासाठी अवघे 14 दिवस बाकी होते. सुखी संसाराची स्वप्न बघणारी ती दीपाली आता मात्र प्रचंड घाबरली होती. हा वाल्मिकी आपल्याला सुखानं जगू देणार नाही हे तिच्या मनानं हेरलं होतं. स्वतः वर्दीत असणारी
ती दीपाली मात्र आता स्वतःलाच असुरक्षित मानत होती. तिनं वाल्मिकीला नकार दिला की ही तिची चूक होती का? तिला येणारे धमकीचे फोन, आई वडिलांना आणि भावाला होणारा त्रास, होणाऱ्या नवऱ्याला दिलेली चुकीची माहिती, या सर्व गोष्टी कधी थांबणार का? हा प्रश्न ती आता स्वतःलाच विचारू लागली होती. हे सारं आता संपवलं पाहिजे, हा विचार तिच्या मनानं पक्का केला. तिनं आपल्या भावाला मेसेज केला. मी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला, परिस्थितीशी लढण्याचा देखील प्रयत्न केला, पण यातून निघणारा निष्कर्ष मला शांत बसू देत नाही. मी या सर्व गोष्टींना कंटाळली आहे. मला माफ कर. आई वडिलांची काळजी घे. माझ्यामुळेच वाल्मिक अहिरे तुम्हाला सर्वांना त्रास देत आहे. जर मीच नसेल तर हे सर्व थांबेल. त्यानंतर तिच्या डोळ्यासमोर आपल्या साखरपुड्याचे ते आनंदी क्षण, उद्याची पाहिलेली सोनेरी स्वप्न, सारं काही आठवलं. मनाला थोडासा आनंद झाला, पण क्षणातच तिला त्या वाल्मिकी अहिरेचा चेहरा देखील आठवला. नको, बास, आता सहन होत नाही, असे स्वतःलाच बजावत तिनं सर्व झोपी गेल्यावरती स्वतःची जीवनयात्रा संपवली. घरच्यांनी उठल्यावरती जेव्हा हे सारं दृश्य पाहिलं तेव्हा खूप उशीर झालेला होता. दीपाली कधीच मृत झालेली होती. स्वतः पोलीस असून देखील तिनं आपल्याला माहीत असलेल्या अधिकाराचा उपयोग केला नाही. ही गोष्ट तिनं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यायला हवी होती. स्वतः इतकं कष्ट करून स्वतःची स्वप्न पूर्ण केल्यावरती ती स्वप्न न जपता तिनं असं अर्ध्यावरती हे आयुष्य सोडून जायला नको होतं. दीपालीनं उचललेल्या या पावलामुळे वाल्मिकी अहिरे हा फक्त तुरुंगात गेला, पण तिला मात्र आपला जीव गमवावा लागला. तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.